नवीन नोकरी म्हणजे नवीन पगार, नवीन पद आणि खूप सारा उत्साह. पण घाईघाईत उत्साहात आपण अशा काही चुका करतो, ज्याचा थेट फटका आपल्या बँक बॅलन्सला बसतो. मित्रांनो, नोकरी बदलताना फक्त पगार वाढवून घेणं पुरेसं नसतं, तर काही फायनान्शियल गोष्टींकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आज आपण पाहणार आहोत अशा चुका ज्या जॉब बदलताना लोक नेहमी करतात, पण त्या कशा टाळायच्या. नमस्कार, मी आहे रोहित कापडी. तुम्ही पाहत आहात बाय राईट मराठी. तुम्ही जेव्हा कंपनी बदलता त्या आर्थिक वर्षात तुमचे दोन सोर्स ऑफ इन्कम बनतात. अरे म्हणजे डबल इन्कम नाही, तर पहिली कंपनी आणि दुसरी कंपनी असे दोन इन्कम बनतात. यात मोठी चूक अशी होते की आपण दुसऱ्या कंपनीला पहिल्या कंपनीच्या इन्कम डिटेल्स सांगतच नाही. आपण HR ला सॅलरी निगोशिएशनसाठी सांगतो, पण फायनान्स डिपार्टमेंटला सांगत नाही. आणि सहसा कंपनी सुद्धा तुमच्याकडे मागत नाही. आता यात काय होते, समजा 10 लाखांवरती टॅक्स माफ असेल, तर पहिली कंपनी तुमचा पगार पूर्ण वर्षासाठी किती होईल याचा अंदाज लावून दर महिना टॅक्स कापत असते. समजा तुम्ही 6 महिन्यांनी पहिली कंपनी सोडली आणि दुसरी कंपनी जॉईन केली, तर दुसरी कंपनी राहिलेल्या 6 महिन्यासाठी तुमचे इन्कम धरते. त्यांना वाटते तुमचं उत्पन्न 10 लाखापेक्षा आतच आहे, म्हणून ते टॅक्स कापत नाही. पण प्रत्यक्षात दोन्ही कंपन्यांचा पगार मिळून तुमचं उत्पन्न जवळजवळ 15 लाखांच्या वर गेलेलं असतं. जेव्हा तुम्ही ITR फाईल करता, तेव्हा कळतं की तुम्हाला अजून 1-1.5 लाखाचा टॅक्स भरायचा आहे. आणि फक्त टॅक्स नाही, तर त्यावर व्याज आणि पेनल्टी सुद्धा भरावी लागते. तर नवीन कंपनी जॉईन करताना जुन्या कंपनीचा फॉर्म 16 नवीन कंपनीत जमा करा, म्हणजे टॅक्स कॅल्क्युलेशन नीट होईल. आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल, तर स्वतःहून ॲडव्हान्स टॅक्स वेळेवर भरत जा. नवीन ऑफिसमध्ये रुजू झाल्यावर आपण कामात इतके गुंतून जातो की ऑनबोर्डिंगचे मेल वाचायला विसरतो. अनेक जण फक्त स्वतःचं नाव इन्शुरन्समध्ये टाकतात, पण फॅमिलीच्या डिटेल्स हे भरतच नाहीत. बहुतांश कंपन्यांमध्ये ग्रुप हेल्थ इन्शुरन्स नाव नोंदवण्यासाठी फक्त 15 दिवसांची मुदत असते. जर तुम्ही ही डेडलाईन मिस केलीत, तर वर्षभर तुम्हाला त्या कंपनीचा विमा मिळत नाही. उद्या अचानक मेडिकल इमर्जन्सी आली, तर पगार वाढूनही काही उपयोग होणार नाही. किंवा जर एखाद्या कंपनीचा वाढीव पगार बघून तुम्ही तिथे जात असाल आणि तिथे हेल्थ इन्शुरन्सच नसेल, तर तुमचं पर्सनल हेल्थ इन्शुरन्स आहे ना, याची काळजी घ्या. इन्शुरन्सचा जो खर्च आहे तो वजा करून मग तुमच्या पगारात झालेली वाढ आहे की नाही ते तपासा. अन्यथा वाढलेला पगार एखाद्या क्लेममध्ये जाईल आणि जॉब सीटचा फायदा नुकसानीत बदलेल. तुमचं फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे FNF क्लिअर व्हायला 45 ते 90 दिवस लागतात. नवीन कंपनीचा पगार यायलाही वेळ असतो, कारण तुम्ही महिन्याच्या मध्ये जॉईन केलं, तर तो पगार पुढच्या महिन्यात एकत्र दिला जातो. अशा प्रसंगात तुमच्या सॅलरीमध्ये मोठा गॅप येतो. पण तुमचे रोजचे खर्च, लोनचे हप्ते, काही तुमच्या सॅलरीची वाट पाहत नाहीत. अशा वेळी अनेक जण पर्सनल लोन घेतात किंवा क्रेडिट कार्ड वापरतात. हे म्हणजे व्याजाचा फास ओढण्यासारखंच आहे. मुळात पर्सनल लोनचे व्याज दर खूप जास्त असतात, त्यामुळे या चक्रात तुम्ही फसू नका. कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या नवीन कंपनीला विचारा की ते ॲडव्हान्स सॅलरी देऊ शकतात का. अनेक कंपन्या जॉईनिंगला 1 महिन्याचा ॲडव्हान्स सॅलरी म्हणून देतात, ज्यावर शून्य व्याज दर असते. त्यामुळे त्यामुळे पर्सनल लोनपेक्षा हा पर्याय वापरता येतो का हे नक्की चेक करा. तुमचे PF खाते एकच असले तरी कंपनी बदलली की एक प्रक्रिया करावी लागते, ज्याने तुमचे पैसे एका अकाउंटमध्ये दिसतात. माझा PF आपोआप ट्रान्सफर होईल या भ्रमात राहू नका. जुन्या कंपनीतून निघाल्यानंतर EPFO पोर्टलवर तुमची एक्झिट डेट अपडेट केली आहे का हे चेक करा. त्याशिवाय PF ट्रान्सफर होत नाही. नवीन कंपनीत तुमचा UAN नंबर जो असतो तो बरोबर द्या आणि PF ट्रान्सफरचा ऑनलाईन फॉर्म भरून जुन्या अकाउंटमधून नवीन अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा. यात घाई नाही केली तरी चालते, पण हे करून ठेवणे कधीही योग्य. त्यासोबतच लिव्ह एन्कॅशमेंट आणि ग्रॅच्युइटी कंपनी सोडताना तुमच्या शिल्लक सुट्ट्यांच्या पोर्टलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्यांचे पैसे FNFमध्ये बरोबर आले आहेत का ते तपासा. नसल्यास तो स्क्रीनशॉट पुरावा म्हणून तुमचं काम करेल. तसेच एका कंपनीत 5 वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते. जर तुमची 5 वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस शिल्लक असतील, तर तुमची जॉईनिंग डेट किंवा रिलिव्हिंग डेट अशी ॲडजस्ट करा, ती तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र व्हाल. तर मित्रांनो, नवीन नोकरीत यश मिळवताना या चुका टाळा. तुमची फायनान्शियल बाजू भक्कम ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
आणि तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो लवकरच नोकरी बदलणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय राईट, लिव्ह राईट.